जय हरी माऊली जामनेरकर. जून संपला तरीही जामनेर तालुक्यात पाहिजे तसा मुसळधार पाऊस झालेला नाही. परिणामी कांग, वाघूर, सोन व सूर या नद्यांना एकदाही पूर आलेला नाही. सर्वच नद्यांचे पात्र कोरडेच आहे. जो काही पाऊस झाला किंवा होत आहे तो शेतीसाठी पूरक असाच आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने अजूनही वाकोद व जांभोड येथे प्रत्येकी 1 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. वाडी किल्ला येथील टँकर बंद करण्यात आले आहे. सुमारे 90 ते 95% पेरण्या आटोपल्या आहेत. यंदा कापसाचा पेरा कमी झाला असून मक्याचा पेरा वाढला आहे. अजूनही तालुक्यातील सुमारे 70% शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. कोरडवाहू क्षेत्रसुद्धा 75%च्या जवळपास आहे. कोरडवाहू क्षेत्रात केलेली पेरणी कशीबशी तग धरून आहे. आपला कडील पाऊस हा निसर्गाच्या भरवशावर आहे. आषाढीला पाऊस बरसेल व पंढरपूरच्या विठ्ठल पावेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. निसर्गावर आधारित शेती असल्याने बेभरवशाची आहे. आषाढीला पाऊस धोधो कोसळो व शेतकऱ्यांच्या जीवनात सुखसमृद्धी येवो अशीच प्रार्थना आपण सर्वांना यंदा आषाढीला करावी लागेल. जय हरी माऊली. यंदाची आषाढी शेतकऱ्यांच्या जीवनात सुखसमृद्धी घेऊन येवो. यंदाच्या वर्षी तरी निसर्गाचे संकट त्यांच्या अंगावर पडू नये. शेतकरी समृद्ध हो. त्यांना त्यांच्या शेतात मनासारखे पिकले पाहिजे अशी अपेक्षा करूया. तसे पाहिले तर कापूस हा तालुक्यातील शेतकऱ्यांचा रोखीचा पीक आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून कापसाचे पीक संकटात येत आहे. कापसावर पडणारे रोग, कापसाला अपेक्षित भाव न मिळणे यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आता पंढरपूरचा पंढरीच काहीतरी मार्ग काढेल अशी अपेक्षा आहे. पावसाने ओढ देऊ नये आणि भरपूर पाऊस पडावा अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. विठ्ठल चरणी प्रार्थना करतो. जय हरी, जय हरी विठ्ठल माऊली.